नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. सर्व पितरी अमावस्या, सूर्यग्रहण आणि श्राद्धविधीची योग्य पद्धत. यावर्षी 2024 मध्ये सर्व पितरी अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी येत आहे. पितृपक्ष हा काळ पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. परंतु ग्रहणाच्या दिवशी धार्मिक विधी कसे करावेत याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. या व्हिडिओमध्ये आपण आज याची संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. पितृपक्षाचे महत्त्व, ग्रहणाचा प्रभाव, श्राद्धविधीची योग्य वेळ आणि पद्धत याबद्दल सविस्तर चर्चा करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर सुरुवातीपासून सुरू करूयात. सर्व पितरी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचे महत्त्व. सर्व पितरी अमावस्या ही पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी आपल्या पितरांचे तर्पण आणि श्राद्धविधी करून त्यांच्या आत्म्यांना शांती आणि सद्गती मिळवून देण्याचा संकल्प केला जातो. पण यावर्षी या पवित्र दिवशी सूर्यग्रहण येत आहे आणि त्यामुळे श्राद्धविधीची वेळ आणि पद्धत थोडी बदललेली आहे. सूर्यग्रहणाचे वेळापत्रक. ग्रहण सुरू होण्याची वेळ 2 ऑक्टोबर 2024 सकाळी 8 वाजता. ग्रहण समाप्त होण्याची वेळ दुपारी 11:30 वाजता. ग्रहणाच्या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा धार्मिक विधी करणे अनुसूचित मानले जाते. त्यामुळे या दिवशी श्राद्धविधी कधी करावा यासाठी योग्य वेळ आणि पद्धत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्राद्धविधीची योग्य वेळ कधी करावी. ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मकता आणि अशुद्धता असल्यामुळे सूर्यग्रहण संपल्यानंतरच श्राद्धविधी करावा. ग्रहणाच्या वेळी कोणतेही धार्मिक विधी केल्यास त्याचा योग्य परिणाम होत नाही. सूर्यग्रहण संपल्यावर तुम्ही शुद्ध स्नान करून वातावरण स्वच्छ झाल्यावरच श्राद्धविधी करायला सुरुवात करा. सकाळी 11:30 वाजता ग्रहण संपल्यावर साधारणतः 12:30 वाजता श्राद्धविधी सुरू करणे शुभ मानले जाते. यावेळेस वातावरण पूर्णतः शुद्ध होऊन श्राद्धविधी करणे योग्य ठरेल. श्राद्धविधी करण्याची पद्धत. ग्रहणानंतर शुद्धीकरण स्नान. ग्रहणानंतर सर्वप्रथम घरातील वातावरण आणि स्वतःची शुद्धता आवश्यक आहे. ग्रहणानंतर शुद्ध स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा. ग्रहणानंतर वातावरणात शुद्धीकरण आवश्यक असते, म्हणून स्नान अत्यंत महत्त्वाचे आहे. पितरांना तर्पण. तर्पण म्हणजे आपल्या पितरांना जल अर्पण करणे. हे विधी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामधून पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तर्पण करण्यासाठी तुम्ही गंगेचे किंवा स्वच्छ नदीचे पाणी वापरू शकता. पवित्र जलामध्ये काळा तीळ घालून पितरांना तर्पण अर्पण करा. नंबर 3. पिंडदान. श्राद्धविधीचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे पिंडदान. या विधीत पिंड म्हणजे मोदक किंवा तांदळाचे छोटे गोळे तयार करून पितरांना अर्पण केले जातात. पिंड तयार करताना त्यात तूप, गूळ आणि तीळ मिसळावे. नंबर 4. पितृस्त्रोत आणि मंत्रपठण. श्राद्धविधी करताना पितृस्त्रोताचे पठण करा. पितृस्त्रोताचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. यासाठी तुम्ही आपल्या कुलाचारानुसार काही मंत्र जप देखील करू शकता. नंबर 5. अन्नदान. श्राद्धविधी पूर्ण झाल्यानंतर गरजवंत किंवा ब्राह्मणांना अन्नदान करा. अन्नदानाने पितरांना समाधान मिळते आणि आपल्या कर्माचा पुण्य तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येतो. नंबर 6. पितरांसाठी प्रार्थना. शेवटी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांनी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करा. हे विधी मनापासून करावे, कारण आपल्या श्रद्धा आणि भावना यातून व्यक्त होतात. पितृपक्षाचे नियम. पितृपक्षात काही नियम पाळणे आवश्यक असते, ज्यामुळे श्राद्धविधीचे फल प्राप्त होते. मांसाहार आणि मद्यपान टाळा. पितृपक्षात सात्विक आहार घ्यावा. तामसिक पदार्थ वर्ज्य करा. कांदा, लसण आणि इतर तामसिक पदार्थ टाळा. घराची स्वच्छता ठेवा. वातावरण शुद्ध आणि शांत ठेवा. दानधर्म करा. या काळात गरजू व्यक्तींना दानधर्म करणे पुण्यकारक असते. विशेष माहिती. श्राद्धविधी करताना अन्न शुद्ध आणि सात्विक असावे. घरात वास्तुदोष असल्यास त्याचे निवारण करून विधी करा. पितृपक्षात मांसाहार, कांदा, लसण यांचा पूर्णपणे त्याग करावा. प्रश्न. मित्रांनो, तुम्ही यंदाच्या सर्व पितरी अमावस्येला ग्रहणाच्या काळात श्राद्धविधी कधी आणि कसा करणार आहात? श्राद्धविधीशी संबंधित तुम्हाला आणखी काही प्रश्न आहेत का?
कमेंट्समध्ये तुमचे अनुभव आणि प्रश्न आमच्याशी नक्की शेअर करा। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि असे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायचे विसरू नका। जागरूक रहा, सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।